किरमा सरांशी बोलणं हा होतं. बोला ना. तर आपल्याला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का? का भेटतात सांगा पुढचं काही. आणि सर आपल्याला 11 कोटीतून अधिक जास्त शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या योजनांचा लाभ मिळालेला आहे. पहिल्यांदा आणि सर हा सांगा. आपण भाजपाला पाठिंबा द्याल का सर? अहो पहिल्यांदा तुमच्या मोदीला आमच्या सोयाबीनला भाव द्या म्हणावं, मग हराम करून आम्हाला पाठिंबा माग म्हणावं, आम्ही देता ना. बरोबर. पहिल्यांदा त्या फालतू झवण्या मोदीला सांगा हरामखोर सोयाबीन आणि कापसाला भाव दे म्हणून. तोंडवरी केली फोन करायला सांगालाय माधुरचोत. खरं आहे ना? त्या झवण्या मोदीला फडणवीसला सांगा तेवढं एक मॅसेज द्या मॅडम. बरं, आपलं विधानसभा कोणतं आहे सर मग? नायगाव आहे. आम्हाला शेतकऱ्याला भाव दे म्हणावं, मग पीएम किसानचे पैसे गाडीत घालून घे म्हणावं, तिकडे कटे म्हणावं, आम्हाला काही गरज नाही म्हणावं. आमच्या शेतकऱ्याला 8-9 हजार भाव दे म्हणावं सोयाबीन, कापसाला 10-12 दे म्हणावं. आम्हाला पीएम किसान तुझं कोणतंच किसान नको म्हणावं. ते गोड बोलून लोकांना गांड मारत जाय नको म्हणावं. फुकटचं राशन दे, राशन बी बंद कर म्हणावं. फक्त आमच्या याला भाव दे म्हणावं सोयाबीनला. कुत्रे बरे याच्या दोघांपेक्षा कुत्रे बरे रस्त्यावरचे भुकले तर येत टाकतात, भुकल्या नाही टाकायला तयार नाही. एवढं गदर आहे भाजपचं सरकार. आणि तुम्ही तिथं फोन करून तिथं वाढ बसून शेतकऱ्याच्या दुखावर जखमा करायला पैसे भेटले का? 2,000 का भीक लागली का आम्हाला? कायला टाकायला 2,000 आम्हाला? त्याचे 2,000 भीक लागली का शेतकऱ्याला? पहिल्यांदा भाव दे म्हणावं ना. आमचं जे आहे त्याला कांद्या निर्यात बंदी उठव म्हणावं ना. तोंडवरी गेले की विचारायला तिथं बसून तुम्हाला लाजा नाही तर शिकलेले लोक त्याचं ऐकून फोन करायला तोंडवरी करून कोणालाही. ठीक आहे सर, चालेल. तेच धंदे आता काय त्या बीजेपीच्या लोकांचे आम्ही फोन घ्यायला छावणी कुठले की फोडाफोडीचे राजकारण याच्या मायाचा भोसडा म्हणावं त्या मोदीजांचे. त्या वॉर रूम मध्ये बसून रेकॉर्ड करून पाठवा तुमच्या वरिष्ठाला कॉल रेकॉर्ड. बोला सर, मग परत बोला सर आपण. अहो सांगालो ना त्या फडणवीस आणि मोदी शहाला पहिल्यांदा आमच्या सोयाबीन याला भाव दे म्हणावं, तुझं हे सगळं कोपन पिपन बंद कर म्हणावं आणि आम्हाला फक्त भाव दे म्हणावं. आम्हाला एवढंच पुष्कळ झालं म्हणावं. परत बोला म्हणजे काय तुमची हिटलरशाही आहे की काय? तुम्ही काय मला अटक करणार आहे येऊन? मी कॉल केलो का तुम्हाला? त्याचे हिटलरशाही बंद कर म्हणावं, फोडाफोडीचं राजकारण बंद कर म्हणावं. गाडी दम असं तर स्वतःला ये म्हणावं ना. कायला झकमाऱ्या करायला दुसऱ्याचं घर उठी दे म्हणावं. त्याला तर लेकरू बाळ नाही, दुसऱ्याच्या लेकरा बाळ मालायला भाव लागू दे ना, लेकरा बाळ जगू दे ना. 2,000 रुपये टाकून त्याच्या जखमावर मीठ टाकालाय. येत आहे ना? हो ना, ठीक आहे. हा 4,000 भाव आहे. अहो सोयाबीनला 4,000 भाव आहे. जीवाला लाज वाटते का? त्याच्या बायकोचं मेकअप होते काय फडणवीसच्या 4,000 मध्ये? त्याच्या बायकोच्या मेकअपचे पैसे असतील 50,000 महिन्याचे. तोंडवरी करून इथं फोन करायला. बरं सर, तुम्ही शिव्या देऊ नका सर. आम्ही काय आमची उकळून भारे मारणार आता? शिवाजीला तर ईडी लावणार आहे काय माग? नाव घ्या लिहून. ईडी लावणार आहे का आमच्या शेतकऱ्याच्या माग? त्या कर्नाटकच्या एका शेतकऱ्याला लावलंय तसं? आम्ही फोन कर म्हणल्या का? आणि तुम्ही मोदी सरकार कायला म्हणता भारत सरकार सोडून देऊन? का त्याच्या बापाच्या गती ठेवी आहे का मोदी सरकार म्हणायला? भारत सरकार नाही का? भारताचं नाव मोदी करता का आता तुम्ही? आणि पैसे द्यायला म्हणजे काय त्यानं का घरचे द्यायला का आम्हाला? पैसे आमचेच आहे ना, टॅक्स कोणाचा आहे? आमचंच आहे ना टॅक्स. पहिल्यांदा भाव दे म्हणाव ना, निर्यात बंदी उठव म्हणाव ना कांद्यावरची. आणि टमाट्याला भाव आला की म्हणजे पळून टमाटर कायला मागिले? खाऊ द्या ना आमच्या शेतकऱ्याला, मोठं होऊ द्या ना. अदानी अडाणीचं कर्ज माफ करायला आम्हाला शेतकऱ्याचं कर म्हणाव ना, मग कळलं ना आम्हाला. 4,000 रुपये सोयाबीनला भाव आहे आणि येत फडणवीस करता करत हिंडलं होतं सोयाबीनला एवढा भाव यावा, सोयाबीनला कापसाला तेवढा भाव द्यावा म्हणून. आता कुठं घरामध्ये बिळात जाऊन बसले का? फोडण्याच्या राजकारणामध्ये बसले तिथे जाऊन. 4 घरं बघ म्हणा, दुसऱ्याचं घरं फोड म्हणा. इथे शेतकऱ्याच्या मालाकडे हे कर नको, फोन कर नको म्हणा कोणाला. तुम्हाला नाही बरं का? तुम्हाला ऐकून घ्या, मी तुमच्यासाठी बोलत नाही. मी फक्त या बीजेपीच्या सरकारच्या धोरणाविषयी बोलत आहे. हा असं तुम्ही समजून घेऊ नका की मी तुम्हाला बोलत नाही. हा खरं आहे ना? तुमचा वॉर रूम मधून असेल तर हे मेसेज आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळेकडे द्या, तुमच्या जे पी नड्डाकडे द्या आणि तुमच्या फडणवीस आणि मोदी जे तुमच्या टीम समोर आहे, लोकांचा क्रोध आहे ते त्याच्या पुढे ठेवा. एक टाइमचा जेवणाचा खर्च किती आहे मॅडम? त्याच्या एक टाइमचा जेवणाचा खर्च 20,000 आहे. आणि आमच्या सोयाबीन मध्ये होते त्याच्यात 3,000 4,000 न कोणी कवडी मोल घेणं आलंय. आणि तुम्ही लाखो लोकांना फोन कराला. हा रिकामे आहेत का शेतकरी त्याच्या मागं पुढे राहिला? जरांगे पाटील आरक्षणासाठी किती वेळ बसले तिथं? यायला बघायला तिथं टाइम नाही आणि तुम्हाला फोन करायला टाइम आहे का? बरं सत्कार ठेवायला टाइम आहे तुम्हाला? गेलं का एका कोण्या बीजेपीच्या नेत्याने स्टेटमेंट दिले का? मरून चले तिथं आमचं दैवत गेलं काय? कोणी हराम करून स्टेटमेंट यायला फोडाफोडच्या राजकारणात बसले तर तिथं हे म्हणा टाइम तिथं मराठीचं सोल्युशन काढ म्हणा. आम्हाला सगळे सोयऱ्याचा कायदा करायला सोडून दुसरं 10% गाडीत आणून घातलं. काय काम होतं त्याचं? आणि तोंडवरी करून तिथं सांगायला आम्ही हे केल्या. तू पहिले दिलतास ना बाबा, तुझं टिकलंय का? टिकलंय का पहिले त्याचं?
नाही. गेल्यावर तू सगळ्या सोयऱ्याचा कायदा करायला का झकमाऱ्या करायला मध्ये 10% लावलास का? आम्ही मागल्या का 10%? 10% इकडे ओबीसी मध्ये टाकणं आम्हाला तिथं कर, जमते ना. काही मनात आलेलं करायला किती दिवस चालणार आहे? त्या इंदिरा गांधीचं चालणार, हिटलरचं चालणार, याचं किती दोघांचं चालणार आहे? तुम्हाला सगळे मॅडम वंगे लोक आहात, राजकारणी लोकांच्या नादाला आम्ही शेतकरी लागणं आले, आमच्याला भाव नाही. आणि द्यायला सांगा बीजेपीचं तोंड बघायची इच्छा नाही, याची टीव्ही न्यूज जरी आली तर आम्ही टीव्ही बंद करता बघा. आमचा एवढा दिमाग सरलेला आहे. आमच्या सोयाबीनला कवडी मोल चाललंय मला सांगा तुम्ही. आणि तो आम्ही काय म्हणून त्याला चांगलं म्हणावं? तुमच्या 2,000 आमची भरती होणार गेली. 8,000 रुपये सोयाबीनचा भाव, 4,000 द्यायला, त्याच्यामध्ये एका क्विंटलमध्ये सालभर पैसे द्यायला आम्हाला. आणि तुम्ही सांगायला पैसे भेटतात एवढ्या कोटीला आणि तेवढ्या कोटीला भेटल्या. काय करायचं कोटीला आम्हाला? तुम्ही आम्हाला पहिल्यांदा भाव द्यायला सांगा त्याला आणि मग बोल म्हणा आम्हाला, ऐका नाही. हा हे सांगा. ठीक आहे. हा ठीक आहे, धन्यवाद.